एकनाथ शिंदे कालपासून उद्धव ठाकरे हे नाशिक दौऱ्यावरती आहेत. काय नेमकं या अधिवेशनाचा अजेंडा असणार आहे, कशा पद्धतीने अधिवेशन आजचं हे पार पडणार आहे? एक लक्षात घ्या, मुळात अधिवेशन हे कोणत्या गटाचं नाही आहे, अधिवेशन शिवसेनेचं आहे. राहुल नार्वेकरने आदेश दिला म्हणजे गट होत नाही, बरं का. हे स्वतः राहुल नार्वेकर 10 वेळा फुटलेले आहेत पक्षातून. स्वतः राहुल नार्वेकर ही व्यक्ती, त्यांनी 10 पक्ष बदलले आहेत. त्यांना काय माहिती पक्षाचा आत्मा काय असतो, पक्षाचं स्ट्रक्चर काय असतं. फुटलं कोण आहे? ते काय 10-20 लोक फुटले आहेत, ज्याला मिंदे गट म्हणतो, तो गट आहे. हा, त्या गटाला कोणी टिळा लावला असेल खोके घेऊन. शिवसेना ही शिवसेना, हे बघा, ही शिवसेना आहे. आज अधिवेशन आहे शिवसेनेचं. 30 वर्षापूर्वी नाशिकला अधिवेशन झालं होतं. तेव्हा माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे इथे आहोत कालपासून. पण आपण पाहिलं असेल की शिवसेना प्रमुखांच्या वेळेला ज्या उत्साहानं नाशिक रस्त्यावर उतरलं होतं, तोच उत्साह 30 वर्षांनंतरही आहे. कोणत्या गटाच्या मागे लोक जात नाहीत ना, लोक पक्षाच्या मागे जातात, लोक विचारांच्या मागे जातात. तो आपण काल पाहिला असेल. खरं म्हणजे काल राहुल नार्वेकरांनी येऊन पाहायला हवं होतं. इथे यायला होतं. इलेक्शन कमिशनचे जे डोमकावळे बसलेले आहेत, बरं का, फडफडत आहेत, त्यांनी येऊन काल शिवसेना पाहायला हवी होती. शिवसेना तुम्ही ठरवलेल्या कागदावरती नाही आहे, शिवसेना ही रस्त्यावर आहे. त्या शिवसेनेचं अधिवेशन आज आहे या डेमोक्रेसी क्लबमध्ये. संध्याकाळी खुलं अधिवेशन आहे अनंत कान्हेरे मैदानावर. आणि कालचं तर आपण पाहिलं असेल की काल 22 तारखेला अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली. आणि आम्ही काल आमचा उत्सव हा या पंचवटीत साजरा केला. काळाराम मंदिरामध्ये उद्धवजी गेले, पूजा अर्चा केली, त्यानंतर गंगा आरती केली, जी आम्ही शरीरवर करतो नेहमी. योगायोग असा आहे की आज बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस सुद्धा आहे. काल रामांची प्राणप्रतिष्ठा झाली. आणि आज ज्या बाळासाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये अस्मितेची प्राणप्रतिष्ठा केली आहे, त्यांचा जन्मदिवस आहे. सर, तुम्ही जसं म्हटलं की कुठल्या गटाचं हे अधिवेशन नाहीये, मात्र आमदार अपात्रतेच्या निर्णयानंतरचं हे अधिवेशन आमदार अपात्र ठरवायचं ज्या का सुपाऱ्या आहेत, बरं का, त्या कोणी घेतल्या असतील. खरं म्हणजे आमदार अपात्र ठरायला पाहिजे होते. 40-16 जे का आम्ही म्हणतोय ते सरळ सरळ पक्षांतर आहे, सरळ सरळ घटनेची अवहेलना आहे. असं असताना तुम्ही देशात जी रावणशाही सुरू आहे, हां, तुम्ही त्या रावणाची घटना वेगळी असेल, रामाची घटना वेगळी आहे. आम्ही सांगतो ना की सरळ सरळ हे उल्लंघन आहे. आणि सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही आमची भूमिका मांडू. पण कालच या संदर्भात सुद्धा नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्या नोटिसीला काय अर्थ नसतो. सर्वोच्च न्यायालयाला सगळं माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर साधारण 6-7-8 महिने खटला चालल्यावर त्याने विधानसभा अध्यक्षाकडे पाठवलं. कोणत्याही प्रकारे निदान सर्वोच्च न्यायालयानं तरी आता फार वेळ लावू नये निर्णय द्यायला, अशी आमची भूमिका आहे. सर, या अधिवेशनामध्ये काही महत्त्वाचे ठराव सुद्धा केले जाणार अशा पद्धतीची माहिती समोर येते, ज्यामध्ये मराठा आरक्षणाचा एक ठराव असणार. काय नेमके? राजकीय पक्षाचं अधिवेशन पूर्णपणे राजकीय असतं, दिशादर्शक असतं. त्यात राज्यात आणि देशात ज्या घटना घडामोडी घडत असतात त्याचं प्रतिबिंब पडत असतं. महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक प्रचंड विराट असा एक लाँग मार्च निघालेला आहे मुंबईच्या दिशेने. त्यांचे प्रश्न आहेत. त्याबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे की मराठा असतील, धनगर असतील, त्यांच्या आर्थिक ज्या मागण्या आहेत आरक्षणाच्या, त्या मान्य व्हायला पाहिजेत. त्यांच्याशी सकारात्मक चर्चा व्हायला पाहिजे. पण इतर कोणाच्याही ताटातलं काढून न घेता, किंबहुना वाटीतलंही काढून न घेता, या समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात, ही आमची भूमिका आहे. तसा ठराव आम्ही नक्की मांडू. मुंबई तोडण्याचा, मुंबई लुटण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातून उद्योगधंदे पळवले जात आहेत. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई महाराष्ट्रासाठी जीवाचं रान केलं, ती अशा प्रकारे ओरबडली जात असताना राज्याचे मुख्यमंत्री, 2-2 उपमुख्यमंत्री हे तोंडामध्ये बूच लावून बसलेले आहेत, बोलत नाहीत, पाहत नाहीत. त्या संदर्भातला एक ठराव असेल आमच्याकडे आज. इतर काही प्रमुख विषयांवरती आमचे ठराव असतील, आम्ही चर्चा होईल.
आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग या अधिवेशनाच्या निमित्ताने फुंकलं जाईल. कोणतीही निवडणूक घ्यावी आणि शिवसेना काय आहे आम्ही दाखवू, ही आमची भूमिका. रणशिंग तर शिवसेना घेऊन फुकतच असते, पण आम्ही रणशिंग फुंकल्यावरती समोरचे योद्धे पळून जातात, मैदानातच येत नाही ना, हा आमचा प्रश्न आहे. त्यांनी समोर यायला पाहिजे, लढायला पाहिजे ना. तुम्ही प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा करता, पण प्रभू श्रीरामाच्या जीवनातलं जे शौर्य, चातुर्य, बरं का, युद्ध, हिम्मत हे तुमच्याकडे नाही आहे. ती जर असती तर तुम्ही आमच्या समोर लढायला उभे ठाकला असतात. पण तिकडे भाजपने सुद्धा रणशिंग फुंकलंय, कारण कालचा जो काही राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला, पंतप्रधान त्या ठिकाणी होते आणि संपूर्ण दिवसभर जो काही सोहळा पार पडत होता तिकडे. भारतीय जनता पक्षाकडे नाही काम, महागाई, बेरोजगारी असे अनेक विषय आहेत. तिकडे सीमेवर चीन घुसलेला आहे, काश्मीरामध्ये अजून आक्रोश चालू आहे. त्याच्यावर का तुम्ही मतं मागत नाहीत? हां, तुम्ही रामाला का वेठीस धरताय? आम्ही आमच्या प्रश्नांवर मतं मागू ना, तुमच्या बेईमानीवरती मतं मागू आम्ही. आमच्या प्रचाराचा मुद्दा तुमची बेईमानी आहे. या महाराष्ट्रात ढोंग आणि बेईमानीला स्थान नाही अजिबात. पहा तुम्ही. त्या सगळ्या सोहळ्याला उद्धव ठाकरे यांना सुद्धा निमंत्रित करण्यात आलं होतं, पण ते गेले नाहीत. आणि इथे तुम्ही केलं, पण त्यांच्याकडनं टीका होती की ढोंगी राम भक्त काळाराम मंदिरात जातात. आणि कोणाच्या टीकेला उत्तर द्यायचं काय की नाही? बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे ही, का ऐऱ्या गैऱ्याची शिवसेना आहे का? आम्ही कोणाला उत्तर द्यायचं आम्ही ठरवतो. काल ज्या पद्धतीने हा सोहळा पार पडला, काळाराम मंदिरात आरती, त्यानंतर गोदा घाटावरती आरती, कसा एकूण साधारणतः शिवसैनिकांचा एक उत्साह पाहायला मिळाला? अत्यंत उत्तम उत्साह होता. तर संजय राऊत आता आपल्या सोबत होते, ज्यांनी या सगळ्या अधिवेशनासंदर्भात काय नेमके ठराव केले जाणार, आगामी काळातली नेमकी